छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्थी अजूनही जपून ठेवण्यात आले आहेत हे बऱ्याच जणांना अजूनही माहिती नसेल. तसेच अवघ्या मराठ्यांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पवित्र अस्थी आता कुठे आहेत किंवा कोणाकडे आहेत ही अत्यंत महत्त्वाची माहिती तपशीलवारपणे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. 3 एप्रिल 1680 या दिवशी महाराष्ट्र आणि परिणामी अख्खा हिंदुस्थान पोरका झाला. रयतेचे वाली, स्वराज्याचे थोरले धनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावर अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी संभाजीराजे रायगडावरती नव्हते, मात्र त्यानंतर काही काळाने संभाजीराजे रायगडावरती आले. इथे संभाजीराजे असं म्हटलंय कारण की त्यावेळी त्यांचा राज्याभिषेक झाला नव्हता. तर ज्यावेळी संभाजीराजे रायगडावरती आले त्यावेळी त्यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही राहिलेल्या अंत्यविधी पार पाडल्या आणि त्यानंतर जगदीश्वराच्या मंदिरासमोर शिवरायांची समाधी बांधून घेतली. तीही पहा, शंभूराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बांधलेली मूळ समाधी ही अशी होती. मात्र जसा काळ लोटला तसं छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडावर मुघलांचं राज्य आलं आणि त्यानंतर सिद्धी आणि त्यानंतर पेशवे यांनी रायगडावरती राज्य केलं. मात्र या सर्वांनंतर ज्यावेळी श्रीमान रायगडावरती इंग्रजांनी ताबा मिळवला त्यावेळी इंग्रजांनी दुर्गराज रायगडावरती तोडफोड करून नासधूस केली. त्याचप्रमाणे रायगड पेटवून देण्यात आला आणि त्यानंतर रायगडावरती कोणालाही येण्यास मज्जाव केला. त्यामुळे जवळजवळ 65 वर्ष श्रीमान रायगडावर काही मोजके इंग्रज अधिकारी सोडले तर कोणीही गेले नव्हते. तर इंग्रजांनी रायगड किल्ल्यावरती मज्जाव केल्यानंतर 65 वर्षात शिवरायांच्या समाधीचा आकार तिच्या मूळ स्थानाचा जन्मांचाच विसर पडला होता. कारण रायगडावर जाण्यास मज्जाव केल्यानंतर जवळजवळ 1 पिढी इतका कालावधी लोटला होता. त्यानंतर महात्मा फुलेंनी शिवरायांच्या समाधीचा शोध घेतला व पुढे त्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी टिळकांनी शिवाजी रायगड स्मारक समितीची स्थापना केली. त्यानुसार शिवरायांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम बाळकृष्ण मोरेश्वर सुळे उर्फ तात्यासाहेब सुळे या कंत्राटदाराकडे देण्यात आले. अखेर समाधीच्या कामाला सुरुवात होईपर्यंत 1926 साल उजाडले होते. जीर्णोद्धारासाठी शिवरायांच्या समाधीच्या या अष्टकोनी चौथऱ्याची खुदाई करण्यात आली. त्यावेळी तिथे काम करणाऱ्या गवंड्यांना 6 फूट खोल खोदल्यावर एका दगडी काचेच्या पेटीमध्ये स्वराज्य संस्थापक श्री शिवछत्रपतींच्या अस्थी आणि रक्षा मिळाल्या. तिथे हजर असणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्याने कुलाब्याला आपल्या वरिष्ठांना ही बातमी सांगणारे पत्र पाठवले होते. अखंड भारतवर्षाचे कल्याण करणाऱ्या शिवछत्रपती महाराजांच्या या सापडलेल्या पवित्र शिवरक्षा आपल्या घरी असाव्यात व आपल्या पुढील अनेक पिढ्यांचे कल्याण या रक्षेच्या कृपेने व्हावे ही अपेक्षा अनेकांची होती आणि ते साहजिकच आहे. त्यामुळे कंत्राटदार सुळेंनी छत्रपतींच्या रक्षेपैकी थोडीफार रक्षा काढून घेतली. शिवाजी रायगड स्मारक समितीचे सदस्य असलेल्या महाडच्या वडके यांनी देखील ही रक्षा आपल्याकडे घेतली. ही पहा, कैलासवासी श्री महादेव वडके राहणार महाड यांच्याकडे असणारी श्री छत्रपती शिवरायांची पवित्र रक्षा तुम्ही पाहू शकता. पितळेच्या लहान डब्बीत त्यांनी पिढ्यानपिढ्या जतन केलेली दिसते. दुर्गमित्र ज्येष्ठ लेखक गो नि दांडेकर यांच्याजवळही रक्षेचा काही भाग होता. मात्र त्यांच्या घरावरती छापा पडल्यानंतर त्या रक्षेचा कोणताही संदर्भ आढळत नाही. त्याच्यामुळे तो एक संशोधनाचा विषय आहे. तसेच रायगडावरती ती रक्षा सापडल्यानंतर तिथे उपस्थित काही शिवभक्त किंवा स्मारक बांधणीचे सदस्य आणि वरिष्ठ यांनी देखील थोडी म्हणजे चिमुडभर अशी रक्षा आपल्याकडे घेतली होती. त्यानंतर कोल्हापूरच्या राजवाड्यात शिवरक्षेचा काही अंश पाठवून देण्यात आला. याबद्दल कोल्हापूरच्या छत्रपतींनी लिहिलेलं पत्र सुद्धा उपलब्ध आहे. आणि अशीही माहिती मिळते की सिंधुदुर्ग जलदुर्गावरती छत्रपती शिवरायांचं जे मंदिर आहे त्यात शिवरायांचं शिल्प कोरून बसवण्यात आलं आहे. त्याच्या खाली देखील कोल्हापूरला पाठविलेल्या रक्षेचा काही भाग ठेवण्यात आला आहे असं शाहू महाराजांनी लिहिलेलं पत्र देखील उपलब्ध आहे. शंभूराजांनी जेव्हा शिवरायांच्या राहिलेल्या अंत्यविधी पार पाडून ही मूळ समाधी बांधली त्यावेळी शिवरायांच्या काही रक्षेचे विसर्जन हे नद्यांमध्ये केले असावे. मात्र तसं थोडंफार वाचायला मिळतं, पण त्याचे ठोस पुरावे उपलब्ध होत नाहीत आणि इतकं खोलवर छोट्या घटनांसंदर्भातले संदर्भ किंवा तपशीलवार मिळणं मुश्किल आहे. तर स्मारक समितीद्वारे 1926 नंतर काही वर्षातच शिवछत्रपतींच्या समाधीचे जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले. मूळच्या या अष्टकोनी चौथऱ्यावर त्याहून लहान दुसरा एक अष्टकोनी चौथरा बांधण्यात आला आणि सध्या आपण दुर्गराज रायगडावरची शिवरायांची समाधी पाहतो तीही जीर्णोद्धारानंतरचीच समाधी आहे. तर आपण पाहिलं की शिवरायांच्या मूळ अस्थींचं छोट्या भागात विभाजन करून वेगवेगळ्या ठिकाणी त्या अंश ठेवण्यात आले किंवा नेण्यात आलं होतं. मात्र त्यातील काहीच अस्थींची नोंद अद्याप आहे. काही अस्थींची नोंद काळाच्या ओघात पडद्याआड होत आहे. त्यांच्या संशोधनाची सध्या गरज भासत आहे. मात्र सर्वात जास्त अस्थी या अजूनही श्रीमान रायगडावरील छत्रपतींच्या समाधीतच आहेत. त्यामुळे भावनिक होऊन काही जण त्या समाधीवरती चढतात आणि दर्शन घेतात, तर हे चुकीचं आहे. कारण आपण त्या मूळ समाधीवरती पाय देत असतो. त्यामुळे चुकूनही आपल्याकडून असं होणार नाही याची काळजी घ्या. कारण तिथे आपले देव स्वतः वावरलेत आणि या समाधीतच चिरनिद्रेत आहेत.